आणि मी स्वप्नील. स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवर. तर मंडळी बोल. तर मंडळी 4 महिन्याच्या नंतर आम्ही आज फायनली कुठे चाललोय? बाळाचे फोटो आणायला. आम्ही बाळाचा प्री बर्थडे शूट आम्ही केलेला ना, फेब्रुवारी मध्ये त्याचा बर्थडे असतो 20 तारखेला. तर आम्ही 8 तारखेला फोटोशूट केलेलं आणि ते फोटो आणले अजून नाही, आम्हाला वेळच नाही. आम्ही गावाला गेलो, हे झालं ते झालं. आता आम्ही फायनली चाललोय. आज किती तारीख आहे? आज जवळपास 3-4 महिन्याच्या नंतर जून आम्ही महिना चालू आहे. जून. हा. तर काय झालं मंडळी माहिती आहे का, आम्हाला वेळ मिळत नव्हता आणि आम्हाला जेव्हा वेळ होता ना तेव्हा त्या समोरच्याला वेळ नव्हता. ठीक आहे, तर आज दोघांना वेळ आहे. तर आता आम्ही जाणार आहे आणि फोटो वगैरे घेऊन येणार आहे. ठीक आहे, तर त्याचाच ब्लॉग आहे. तर शेवटपर्यंत बघा. बाळाचे फोटो पण दाखवतो कसे काढले कसे नाही. ठीक आहे, तर दाखवतो. चला भेटू. बघा बाळ पण रेडी झाले. बाळू हाय म्हण. हाय कर पिलू. हाय कर. हाय गाईज. हाय म्हण. हाय कर ना. चष्मा घालून एवढा ओव्हर ऍक्टिंग करते ना, इकडचं तिकडे. बघा बघा बघा. हाय म्हण पिलू. हाय म्हण. हाय कर ना पिल्लू. हाय कर ना पिल्लू. हाय कर. हा हा. चला फोन केलेला. हॅलो. हा दादा निघालो म्हटलं. तिथं 10-15 मिनिटं लागतील मला पोहोचायला. ठीक आहे. हा ठीक आहे, मी पण निघतो. बरं ठीक आहे, चला भेटू तिथं. तर आता जस्ट त्यांना फोन केला. त्यांना म्हणलं अर्ध्या मिनिटात तुम्ही या आणि अर्ध्या मिनिटात आम्ही येतो. हा, म्हणजे आम्ही तिथे जिथे फोटोशूटला गेलो तिथे नाही चाललो, त्यांच्या याच्यात नाही चाललो. म्हणजे सांगायचं काय माहितीये का, की ते लांब आहे मला माहित पण नाही. ते अशा म्हणलं आपलं पेट्रोल वाजता टाइम वाजता त्याला बोलून घेतलं. ठीक आहे, तर आता तिथे गेल्यानंतर फोटो वगैरे घेतो. सगळ्यात महत्त्वाचे बाळाचे फोटो दाखवतो परत कसे आले कसे नाही. ठीक आहे, छोटा अल्बम बनवलेला आहे तर ते तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे, बोला ना. चाललं बघा बघा हा कसा हे करतोय. बाबू इकडे. मम्मीला बाय कर. मम्मीला बाय कर. बाय कर मम्मीला. गाडीत जरा पेट्रोल टाकून घेतो मंडळी. बरेच दिवस झाले, म्हणजे 15 दिवस झाले पेट्रोल काय टाकलं नाही. 15 दिवस अगोदर टाकी फुल केली होती, त्यानंतर काय पेट्रोल टाकलं नाही. आता पेट्रोल वगैरे टाकून घेतो. गर्दी आहे. जरा गर्दी आहे थोडी, म्हणजे 5-7 गाड्या आहेत पुढं. तर म्हणलं तो पण आपला एक ब्लॉक होऊन जाईल शूटिंग. ठीक आहे, आता टाकतो पेट्रोल वगैरे आणि जाईल तिकडे. मग मंडळी 122 रुपये लिटर पेट्रोल झालेलं. 122 रुपये लिटर. पहिले किती होतं? मागच्या आठवड्यामध्ये भरलं होतं मी, तेव्हा मला वाटतं 116 का काहीतरी रुपये भरलं होतं. तुम्ही एकदाच भरता काय? हा, मागच्या टाकी फुल केली तेव्हा 116 रुपये लागले होते आणि आता 122 रुपये लिटर आहे. या साईडला महाग असेल, असं असू शकतो. असू शकतं. क्वालिटी पण मॅटर करते. पॉवर तर असल्यामुळे जरा 122 लावलेलं आहे. चांगलं भेटतं म्हणतात. हा ठीक आहे, चांगलं आहे. म्हणजे पेट्रोल एकदम लाल भडक आहे, बाकीच्या ठिकाणासारखं नाही का पिवळं दिसणार. बराच वेळ झाला मंडळी इथे थांबलो, घरी का अजून आला नाही. ठीक आहे, आता बघतो किती वेळ लागतो. समजत नाहीये कुठे यायचं ते. लोकेशन सांगितलं ते दुसरीकडे गेले. समोरच निघून गेला. मी पण पुढे गेलो, तो पण पुढे गेला. आता ठीक आहे, पुढे गेले. येतो म्हटला तो. 1-2 मिनिटात येतो म्हणला. इथेच थांबायचं का मग? हा, इथं थांबायचं, पुढे नाही जायचं. ठीक आहे, थांबतो इथं 5 मिनिट. तर मंडळी आम्हाला फायनली फोटो मिळालेले आहेत. दाखव का कॉपी? तर ठीक आहे, हे त्यांनी कॉपी दिलेले आहेत. आता ह्या कॉपी घरी जाऊन अल्बम मध्ये टाकणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, तर बराच वेळ झालो थांबलो. किती मिनिटं झाले का आपण थांबलो इथं? किती 5:17 मिनिटाला पोहोचलेले, 5:32 झाले. बघा, म्हणजे जवळपास 20 मिनिटं गेलेले. 20 मिनिटं. ठीक आहे, आता तुम्हाला घरी गेल्यावर अल्बम टाकून, अल्बम मध्ये फोटो टाकून दाखवणार आहे. खूप मोठं आहे ना खाली वरी ब्रिज, त्याच्यामुळे समजत नाही, कन्फ्युजन होते. बघा, आणि ट्रॅफिक पण खूप आहे ना. ब्रिज वगैरे वरती खालती आहे ना, मग ते समजत नाही का कुठे यायचं. खूप ट्रॅफिक आहे खूप. तो पहिले इथूनच तिकडे गेला. पहिले इथून तर तिकडे गेला ना, इथेच थांबलेला. ठीक आहे, चलो फिर अभी निकलते हैं मंडळी. दाखव दादा घरी गेल्यावर. तर मंडळी आलोय आता घरी. थोडा वेळ आमचा काय झालं मंडळी माहितीये का, आम्ही गेलो मित्राकडे, त्याचे भांडण इमर्जन्सी होती थोडस, म्हणून आम्ही त्यामुळे आमचे त्यांचे भांडण करण्यामध्ये ते करण्यामध्ये आम्हाला जरा उशीर झाला. त्यामुळे घरी पोहोचायला उशीर. आम्ही पण अजून बघितला नाही फोटो, तर तुम्हाला पण दाखवतो, सोबतच बघतो. फोटो वगैरे तुम्हाला म्हटल्यासारखं आणलेले आहेत आपण, सगळं आणलेले. आता फोटो वगैरे दाखवतो आणि ते पण काही दाखवतो, एक अल्बम मध्ये घालताना दाखवतो. ठीक आहे, तर आता ही फिरती अल्बम काढणार आहे, तर तिला अल्बम काढायला लावतो आणि घेतो. फोन केलेला. मी घरी येऊन अल्बम काढायला घरी येते. बर, हो. बघितलं का बायको कशी अल्बम काढायला पटकन चढली आणि नाही तेव्हा बोलते की मग माझं सीझर झाले. बोला ना पूर्ण, कशाला हे घाबरता? घाबरत नाही मी कोणाला. मग तेच बोलायचं होतं ना तुम्हाला. ते बोलायचं होतं ते खरंच आहे की. खरंच काय काम सांगितलं? नाही मला वरी नाही चढायचं, माझं सीझर झालेलं आहे, टाके तुटतील. आणि आता इकडे बघितलं की दन वरी चढली. काढ की अल्बम. आता इमर्जन्सी आहे ना. इमर्जन्सी. हा ना. हे आमच्या लग्नाचं आहे आणि हे आमच्या बेबी शॉवर
आणि त्याच्यामध्ये फोटो टाकायचे. खूप सारे फोटो आम्हाला आमची मेमरीज फुल करायचे. याच्यामध्ये खूप पेजेस आहेत तर ते आम्हाला पूर्ण करायचे. हे दाखवू का तुम्हाला? हे बघा, हे किती खूप, हे बघा बेबी शोवरचे. हे मी आई होणार, मी बाबा होणार. हे बघा फोटोशूट केलेला आम्ही. हा हे बघा माझा एकटीचा. हे बघा चंद्रावर बसलेला. चालूच राहू दे. हे बघा किती सुंदर आहे. थांब ना, मी फोटो घेतो. चल. हे बघा किती छान आहे. खूप छान, खूप छान, खूप छान. हे बघा वाव, तेव्हा मी किती क्यूट दिसायचे, भारी. थांब ना, मला फोटो घेतो. थांबतो मला थंबनेल साठी. चल तर आता बघू बाबूचे कसे आले ते. हे पण छान आहे, हे पण छान आहे. हा चल आता सर्वात बाबूजी छान आहे. दाखव. हे वाव, माझा हा बघा ना, मी मोठा करणार आहे पण काय माहिती. आणि आम्ही लोणावळ्याला फर्स्ट टाइम फिरायला गेलेलो. म्हणजे आमचं लग्न झालेलं, लग्नाला 2 वर्ष झालेले, बाबू 1 महिन्याचा 2 महिन्याचा होता तेव्हा गेलेलो. तर ते फोटो बघा. हा हे बघा वाव, मी किती बारीक होते तेव्हा. तुम्ही पण बारीक होते हो. हा हे बघा सिंगल. त्याच्यामध्ये 600-700 घातलेले तिथंच फोटो काढायला. हे बघा, याची साईज छोटी आहे, ह्याची साईज मोठी आहे. हे तिथं अर्जंट मध्ये प्रिंट देतात त्यातले, पण छान दिलेले आहे ना. हे बघा झालं. ठीक आहे. आता हे एवढे पेजेस आहेत, त्याच्यामध्ये आम्ही फिरायला जाणार, कुठं कुठं जाणार, मग प्रिंट काढणार, मग भरणार, मग तेव्हा आमचा हे अल्बम पूर्ण होणार. चला आता बाबूचे फोटो बघूया, लय बोर झाला असेल. आणि मंडळी सांगू का, हे त्यांना पण बोलत होते की अल्बम द्या. अल्बम कशाला एवढ्या फोटोसाठी, 20-30 फोटोसाठी? काय माहिती किती दिल्यात बापरे. कशाला अल्बम कशा दिल्या? अरे बापरे, हे बघा बाबूची. वाव. हा ए वाव, आपल्या दोघांची. बाबूचं प्री बर्थडे गाईज बाबूचं प्री बर्थडे शूट केलेलं आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघांनी फोटोशूट खूप केलं. हे बघा वाव तुमच्या दोघांचं. बघा मी सिलेक्शन केलेलं फोटोंचं. आणि हे बघा आमच्या तिघाचा. छान आहे. हे आमच्या चौघाचा, माझ्या नव्याचा, ह्याचा. हे मला मोठा करायचा, खूप मोठा. हे पण छान आहे यार, मला हे खूप आवडतं. ए वा माय प्रिन्स. बघा माय प्रिन्स किती क्यूट वाटतं यार. आणि ना मोबाईल पेक्षा ना रिअली ना एकदम भारी क्वालिटी आहे यार, खरंच खूप छान वाटते. आणि साईज पण बरोबर आहे, मोठी आहे. म्हणजे कॅमेरामध्ये एवढं छान दिसत नाही, रिअल मध्ये खूप छान दिसतंय असं मला म्हणायचं. आईला त्यांना दाखवायचे, सगळ्यांना, मामा त्यांना. ते कधीच बोलतात की आणला नाही. ती पहिली ही दुसरी थीम होती, ती पहिली थीम होती आणि ही तिसरी थीम बैलगाडी. हे बघा, हे बघा किती छान मारतोय माझा बाळ बैलांना. आडवे ठेव, असे तसे नको ठेवू ग, असे ठेव ना. मांडवत ठेवायले की. हे बघा पहिलाच बर्थडे होता बाळाचा आमच्या. हा हे फोटोशूट केलेले. आणि ही दुसरी थीम बैलगाडीची. बैल त्याला लय आवडते. हा आता कळतंय हो, पहिले नाही कळायचं ना. आता दिया दिया म्हणते. हे बघा आमच्या तिघाचा. चांगला झाला. केस होते जरा भारी दिसत होते की त्याला ना. हा आता वाढतील की, त्यात काय. हे बघा आमच्या दोघाचा. वाव किती छान आलाय. आठवण राहती. अरे बापरे खूप सारे. ते पण नव्याचा आणि त्याचा दोघाचा केलाय एक. चांगलेच दिले ग, भरपूर दिलेत. पैसे कमी घेतलेत काय? चांगले दिलेत गो. किती पैसे गेलेत? किती गेले सांगू? सांग ना. नको नको सगळे बोलतील की ही पगार ह्याच्यातच घालती काय माझ्या. सिक्रेट आहे. काही नाही, जास्ती नाही लागली. घ्या बघा. सांगू का? हे बघा ह्या दोघांचं किती छान आहे. अल्बम मध्ये टाकी ग. टाकते की. टाकताना म्हणजे असे एक एक दाखवते, नंतर लगेच टाकते. हे बघा यार खूप सारे दिलेत. मोजताना तो बोलेला 20, पण 20 पेक्षा जास्त दिले असं वाटतं. वाव क्यूट बाळ माझं. छान आहे, एकदम छान आहे. आणि ना मी त्याचं मला दाखवा की. झाल्या. आणि मी ना त्याचं म्हणजे बाकीचे जे मंथली फोटोशूट वगैरे केलेत ना, फोन मध्ये काढल्याना, मी त्याची पण प्रिंट काढणार आणि ते पण अल्बम मध्ये ठेवणार आहे. कारण की कधी फोन खराब होऊ शकतो, काय सांगू शकत नाही ना, म्हणून मग मी ते करणार आहे. आणि मी बाबूचं बेबी शॉवर केलं, सॉरी माझं बेबी शॉवर केलं. नंतर बाबूचे सगळं मंथली फोटोशूट केले. आणि काय केलं, अन्नप्राशन केलं त्याच्यात पण, आणि बोरनान केलं, सगळं. आणि दिवाळीला ते पहिलं काय अभय स्नान ते पण केलं, सगळं केलं. आज व्हिडिओ बघितलं, एवढं छान वाटत होतं ना, खूप छान. सगळं केलं मी माझ्या बाळाचं. आमचं कोणी केलं नाही लहान पहिल्याच याच्यात, पण आता मी माझ्या बाळाचं सगळं केलं. बरोबर, खूप कौतुक तुला. ठीक आहे, थँक्यू. हे काढू का? हे राहू देते. नाही राहू दे, टाक. निघतं का नाही आजचे दिवस? निघतो बाबा.
हा छान उलटे वाव. उलट टाकलं, असं टाकलं, उलट टाकलं. 20 पेज आहेत का? घेऊ लागलो अल्बम तर घेऊ दिला अरे नाही. 20 पेज 100 पेज येत हे पेज आहे, इतके पेज येत. हे एका पेजात किती पेज येत ते? इक 2 टाकू का 1 टाकू? डबल टाक. दे मी फटाफट टाकतो. जरा मी व्हिडिओ काढते, तुम्ही टाका. नको झालं व्हिडिओ आता बस झाला. बरं मग नंतर डायरेक्ट असं दाखवूया हा ठीक आहे. पेज टाकून. तर मंडळी याच प्रकारे आमचा अल्बम भरून झालेला आहे फोटोचा. हे बघा सगळे टाकलेत. हे दाखवू का? परत दाखवते. हे बघा, हे बघा. छान आहे. अल्बमची साईज मोठी आहे आणि फोटोची साईज छोटी आहे, कारण की आमच्या तेव्हा फोटोची ती मोठी घेतलेली ना आम्ही. ही साईज बरोबर असते पण आम्ही खूप मोठी घेतलेली. पण ठीक आहे. अल्बम मोठा घेतलाय तुम्ही. मी म्हणणार होते तेव्हा पण बोलले नाही, जाऊ दे. असं दाखवायला पाहिजे का? असे दाखवायला पाहिजे. मी आता असं करते, उलट घेते. हे बघा चांगले आले का फोटो? आमचे फेवरेट, मग सगळ्यात फेवरेट आहेत. छान आलेत की, किती छान आलेत. हे बघा ना पप्पाचा आणि त्याचं किती क्यूट आहे. केस बघा ना कसे गच्च पकडलेले, लय ओढलेले बाबा. इथं पण असं बरोबर चालत होतं, एकदम फोटो हे करतो हा का. मध्ये मध्ये थोडासा रडलेला. हे बघा तिघांचा. ते फ्लॅश थोडस हे होते. हे तिघ आमच्या चौघांचा. हा हे मला जाम आवडला यार. हे फोटो मला खूप आवडला. तुम्ही कमेंट करून सांगा का तुम्हाला ह्याच्यातला कुठला फोटो आवडला. हा पण माझा फेवरेट आहे. हे पण छान आहे. हे 3 घेतलेले आम्ही. बाबा एका दुसरीकडे गेलतो तर त्या फोटोशूट वर कसं त्याचे वेगळे कॉस्ट्युम ते आपलं अरे बापरे. 1000 रुपये एका गाऊनचे. आम्ही ना ते बेबी शॉवरचे काहीतरी ते फोटोशूट करायचं होतं, गाऊन वगैरे घेऊन. तर तो बोलला एका कॉपीचे 350 रुपये. एका कॉपीचे 350 रुपये प्लस तुम्हाला जर प्रिंट कॉपीचे 350 रुपये. कसे? मोबाईलवर हा का. आणि जर तुम्हाला प्रिंट पाहिजे असेल ना तर त्याचे 60 रुपये चार्जेस. आणि जर गाऊन पाहिजे ना, गाऊनचे 1000 रुपये एक्स्ट्रा चार्जेस. जितके गाऊन पाहिजे तितके हे. आणि थीम पाहिजे तर वेगळी. आणि गाऊन कसा होता सांगू का? ते 500 रुपयाला पण कोणी मार्केटला विचारणार नाही. म्हणलं बघू बरं गाऊन कसे. मला वाटलं ते असे लॉंग घेरवाळे ते भारती सिंगच्या फोटोशूट मध्ये कसं नाही तसं असतील. बघायला गेलं तर वक्तांडक गाऊन. त्याच्या नावाचं खडकीतून 1000-2000चा नवीन घेतलेला बरं, आणि 100 वेळेस घालू शकतो. त्याच्या 3 फोटो आणि त्याच्या अर्ध्या किमतीत आमचं हे पण झालं. आणि आम्ही ते फोटो मग आम्ही त्याच्याकडे काढलेच नाही फोटो. त्याच्यानंतर आम्ही हे फोटो काढले मग साडीवर. म्हणलं जाऊ दे, गाऊन आम्हाला भेटला नाही म्हणून मग 9वा महिना लागलेला पण मग मी हेच फोटो काढले साडीवरच. आणि ते पण एवढे छान आलेत. हे बघा किती छान आलेत. हे बघा किती छान आहे. साडीवरच छान आहे. गाऊन पेक्षा भारूनसुद्धा बाई साडीवरच दिसते असं माझा नवरा बोलतो. बरोबर ना. मग मला गाऊन मी नेक्स्ट बेबीला काढणार आहे शूट. किती तेव्हा पैसे जास्त झाले तरी चालेल. ठीक आहे चालेल. मग मंडळी तुम्हाला कुठला फोटो आवडला कुठला नाही हा कमेंट करून सांगा बाबूचा कुठला फोटो आवडला. आता एवढे पेज बाकी आहेत, अजून एवढे पेज बाकी आहेत म्हणजे आठवणी मला करायची. दिसत नाही ते. हे बघा एवढे पेज बाकी आहेत ते मला भरायचे. तर कुठेतरी फिरायला गेल्यावर मग फोटो काढल्यावर मग भरेन. पण माझा नवरा मला कुठे फिरायलाच नाही. तुम्ही सांगा की नाही म्हणून. कमेंट करून सांगा. नाही यार नेतात. मीच जर अपेक्षा जास्त ठेवते ते सगळं करतात पण मलाच थोडं वाटतं. कारण की मुलींना किती पण असलं तरी वाटतं दुसऱ्यांकडून बघून मला हे पाहिजे मला हे पाहिजे. पण मला सगळं आहे, मी समाधानी आहे बाबा. है ना. थँक्यू. नाही मला सगळं करतात यार खरं. असं बडाडक्या नाही, हे नाही ते नाही. सगळं जसं म्हणलं तसं राहू देतात, फ्रीडम देतात. सगळे आमची फॅमिली सगळे चांगले. सासू सासरे ते पण कधीच काय बोलत नाही बिचारे, एकदम चांगले. सगळे चांगले आहेत. नणंद ते पण चांगले आहेत. बहिणी सगळे चांगले आहेत. बहिणीसारखेच आहेत सगळे. तर ठीक आहे मंडळी. तर मंडळी याच्यासाठी एवढंच. इकडे बघून. तर मंडळी याच्यासाठी एवढंच. तुम्हाला कुठला फोटो आवडला ते कमेंट करून सांगा. आणि बाय बाय. लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. बाय. माझ्या तोंडामध्ये बी आहे तर बोलायला येत नाही मला.